मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची दमदार हजेरी। अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पावसाचं पाणी। मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते पाण्याखाली। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत। खडकवासला धरणातून 27,200 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीपात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू। खडकवासला धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यानं विसर्ग। पुण्यातील मुसळधार पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली। दमदार पावसामुळे मुठा नदीचं पात्र दुथडी भरून भिडे पुलाच्या आसपासचे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद। हॉटेल्समध्ये शिरलं पाणी। काही वाहनं देखील नदीपात्रात अडकली। नाशिकला 3 तासांसाठी ऑरेंज अलर्ट। विजांच्या गडगडाटासह अतिवृष्टीचा इशारा। अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक शाळांना सुट्टी। नाशिकच्या गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचलं पाणी। गोदा काठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। पाणी पातळीत वाढ होत असल्यानं प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा। त्र्यंबकेश्वरमध्ये पहाटेच्या मुसळधार पावसानं पूरसदृश्य परिस्थिती। शहरातील मध्यवर्ती भागामध्ये रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचा वेगवान प्रवाह। जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप। रायगडच्या रोहामधील कुंडलिका नदी पुन्हा धोक्याच्या पातळीवरून। दोन्ही बाजूची वाहतूक सध्या तरी बंद। सुट्टीची माहिती नसल्यानं विद्यार्थी आणि कामगारांचे हाल। सलग 5व्या दिवशी सुद्धा नालासोपारा पाण्याखाली। नालासोपारा स्टेशन रोड परिसरात छाती एवढं पाणी। दूध पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांच्या दुकानाबाहेर रांगा। आजपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट होण्याची शक्यता। पुढील 10 दिवस पावसाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता असून तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायीवारी पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान। इंद्रायणी नदीतील पूरस्थितीमुळे मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखीचं होणार प्रस्थान। विठुरायाच्या नामघोषात दुमदुमलं आळंदी।